मी सर्वप्रथम परळीकरांचे, परळीच्या मतदारांचे पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो की त्यांना एवढा मोठा अभूतपूर्व या ठिकाणी विजय दिलाय। जवळजवळ सर्वच उमेदवार, या महायुतीचे सर्वच उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत। 2-3 अपक्ष आहेत, ते सुद्धा महायुतीचेच आहेत। त्यामुळे दुसरं कुणीही इथं आता तर सध्या निवडून येण्यासारखं दिसत नाही। विरोधकांकडून टीका करण्यात आली होती, मात्र आज कसं बघता टीकेकडे? बघा, आणि तुम्ही सांगितलं होतं की 2 तारखेनंतर बोलणार। मी सांगितलं होतं की जे बोलल 2 तारखेनंतर बोलल, निवडणूक लांबली, आज 21 तारखेला बोलतोय। आता तरी विरोधकांनी आपली जागा काय, आपली लायकी काय हे बघितलं पाहिजे। आणि एखाद्याला बदनाम करण्यासाठी, त्या गावाला बदनाम करण्यासाठी, त्या शहराला बदनाम करण्यासाठी त्यांनी जो डाव टाकला होता, आज तो परळीतल्या मायबाप जनतेने डाव उलटून टाकला। बीड जिल्ह्याच्याही जनतेने डाव उलटून टाकला। महायुतीच्या गेवराई, महायुतीची बीड, महायुतीची अंबेजोगाई ह्या नगरपालिका पूर्णपणानं आलेल्या आहेत। गंगाखेडमध्ये देखील विजय झालेला कसं बघता इकडे? गंगाखेडमध्ये मागच्या वेळेस पराजय झाला होता, यावेळेस विजय झाला। माझी सख्खी बहीण मोठी त्या ठिकाणी विजयी झाली आहे, माझा भाचा सुद्धा विजय झाला। आणि गंगाखेडच्या लोकांना जाऊन मी विनंती केली होती, एक सभाही घेतली होती आणि विनंती केली होती की तुम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनलला विजयी करा। गंगाखेडचा अभूतपूर्व विकास करायची जबाबदारी माझी। आणि नक्कीच आम्ही हा शब्द देऊ शकलो आदरणीय अजितदादांमुळे। गंगाखेडची नगरपालिका असो, परळीची नगरपालिका असो, या बाबतीत मी आदरणीय दादांचंही अभिनंदन या ठिकाणी करतो। आमच्या राज्याच्या अध्यक्षांचंही अभिनंदन मी या ठिकाणी करतो। आणि तिथं सुद्धा गंगाखेडमध्ये अभूतपूर्व विजय मिळालेला आहे। आणि नक्कीच आता तिथल्या स्थानिक नेत्यांनी पाहावं की नेमकं काय आहे। साहेब, राज्यातले जे समर्थक आहेत तुमची ते एक वाट बघतात की मंत्रिपदावर कधी विराजमान होणार? मी कधीही मंत्रिपदाच्या लालचेसाठी राजकारणात आलेलो नाही। मी सर्वसामान्य माणसाच्या मनात स्थान निर्माण करायचं, तेच सगळं काम करत माझ्यासाठी महत्त्वाचं आहे। नक्कीच।